तर कसे आहात मित्रांनो? तुम्हाला तर माहितच आहे की आपण संडेला लॉग शूट करतो. तर ह्या दिवशी मी चाललेलो आहे काटाकीर मिसळ खायला. टॉप नंबर 1 ची मिसळ. ती पण कर्वेनगर मध्ये. तर तुम्ही ट्राय केली असेल किंवा नसेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि मी तर आता ट्राय करायला चाललेलोच आहे. आज संडे, आज वेळ आहे, सुट्टी पण आहे. तर चला. तर नेहमीप्रमाणे हा प्रवास आपला देखील R15 वरतीच होणार होता. चावी फिरून मिसळ खाण्याचा मूड बनवून तुमचा भाऊ फायनली निघाला होता कर्वेनगरला. तर जाताना मध्ये गणपतीचं मंदिर दिसलं, दर्शन घेतलं आणि मी पुढे निघालो. हे बघा, झिरो सेविक सेन्स. हॉर्न दिला तरी न थांबणारे, न घाबरणारे आपले इंडियन. काय बोलायचं. गुगल मॅपला फॉलो करत मी 7-8 किलोमीटर येऊन सिग्नलला थांबलो होतो. आपल्यातलीच काही लोक सिग्नल पाळत नाही. हे बघा, 2 नमुने पळाले. त्याच्या पाठीमागे हे देखील एक कपल. फॉरेनर, बाहेरच्या देशातले पण मला सिग्नलला उभे राहिलेले दिसले. त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे ना आपल्या लोकांनी. कधी अक्कल येते काय माहिती. आणि संडे असलेल्या कारणामुळे मला असं वाटतं की आज पुण्यामध्ये ट्रॅफिक तर कमीच आहे. आणि असं उत्तम असं इंडियन फ्लॅगचं दर्शन झालं. त्यानंतर आपण लागलो GM रोडला. संत सद्गुरू जंगली महाराज मंदिर आपल्याला दिसलं. 3-4 वर्ष मी इथं पुण्यामध्ये घालवल्यानंतर पहिल्यांदा या मंदिरामध्ये आलो असेल. इथे संत सद्गुरू जंगली महाराजांची समाधी देखील आहे. आणि जंगली महाराज यांच्या नावावरूनच ह्या रस्त्याला नाव पडलं जंगली महाराज रोड, GM रोड. आतमध्ये आल्यानंतर इथं आजूबाजूला मला शांतता दिसली. इथे आजूबाजूला काही लोक ध्यानाला बसली होती, तर काही जण पुस्तकं वाचत होती. आतमध्ये तर व्हिडिओ फोटो घेणं अलाउड नव्हतं. बाहेरचा परिसर मी कॅप्चर करून घेतला. खरंच शांतता होती. आणि तर शेजारी साईडला पाताळेश्वर मंदिर होतं. मित्र म्हणाला, चल आपण ते बघून येऊ. आतमध्ये आल्यानंतर हे असं वडाचं भव्य असं झाड दिसलं. सुंदर अशा वडाच्या झाडाखाली मुलं मुली ग्रुप स्टडी करत होते. जवळ आल्यानंतर आम्हाला दिसलं की हे जमिनीच्या खाली एक मजली तरी असेल. इथं ज्या प्रकारे नंदीची मूर्ती आहे, ज्या पिलरमध्ये गोलाकार, तसं इतर कोणत्याही ठिकाणी नाही. आतमध्ये महादेवांची पिंड आहे. दर्शन घेतलं. आणि हे 8व्या शतकातील मंदिर आहे. जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे याला पाताळेश्वर असं नाव पडलं. आणि नंतर आपण फिरून वेळ पण झाला होता, भूक पण लागली होती. मग आम्ही काटाकीर मिसळकडे निघालो होतो. तर GM रोड सोडल्यानंतर आम्ही आतमध्ये कर्वेनगरच्या रोडला आलो. जवळ काटाकीर मिसळ आल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली आणि आतमध्ये आलो. इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की इथं एक वेगळीच पद्धत आहे. मोबाईल नंबर टाईप करून टोकन काढायची. तर मिसळ देण्याची पद्धत तर इथं सिम्पलच होती. आमच्या टेबलावरती मिसळ आली ह्या प्रकारे. 2 पाव, मिसळ, साईडला तर्री, वाटी. चला म्हणलं मग टेस्ट करून बघूया. टेस्ट केल्यानंतर मला तर आवडली. आणि खरंच नावाप्रमाणे टॉप नंबर 1 ची मिसळ आहे. परतीचा प्रवास चालू केल्यानंतर अशी सुंदर अशी वॉल पेंटिंग दिसली. उन्हात फिरणं झाल्यामुळे पुढे आल्यानंतर बायपासला मित्र म्हणला, आपण सफरचंदाचा ज्यूस घेऊ. तर ठीक आहे म्हणलं, चल. तर ह्या पद्धतीने सफरचंदाचा ज्यूस दिसला, जो रेग्युलर आमच्या वाटेमध्ये असतो, पण आम्ही कधी जास्त ट्राय करत नाही. पण खरंच ह्याची टेस्ट देखील मस्त होती. उन्हामध्ये थंड पदार्थ नेहमी भारीच वाटतो. वाह!